सर्वांना, कशा आहेत सर्व? आशा करते सगळे मजेतच असतील आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ. तर कालच्या व्हिडिओला भरपूर अशा छानशा कमेंट आले माझ्या ताईच्या आणि दादाच्या. तर अगदी मनापासून धन्यवाद ताई आणि माझ्या दादांना. तर आज निघालेले आहे बाजारला. खूप छान कमेंट करता, अगदी की डोळ्यात पाणी येईल एवढ्या सुंदर कमेंट करता. आणि खरंच मी अक्षरशः कालच्या कमेंट ताई मी नाही हारणार तुम्ही म्हणता तसं, तर मी व्हिडिओ रोज कंटिन्यू टाकत राहणार आणि येतील तेवढे येतील वेळी. स्वामी माझी परीक्षा बघत असतील, स्वामींच्या मनात काय असेल. पण जेव्हापासून स्वामींची सेवा करायला लागले तेव्हापासून उलट आयुष्यात उलटपालटच होत चालले, सोयीस्कर तर काहीच होय नाही. तर चला जाऊ द्या. बऱ्याच जणांनी मला ह्याच्यावरती बरेच सजेशन दिलं, बहिणींनी, मैत्रिणींनी आणि तुमच्यासारख्या गोडताईंनी आणि दादांनी. तर पूनमताई हरू नका, प्रयत्न करत राहा, एक दिवस यशस्वी होतात. अगदी 7 समुद्राच्या पलीकडे तुमचे व्हिडिओ व्हायरल होतील. खूप भारी वाटलं, खूप मनाला आनंद झाला कमेंट वाचून. खरंच की आपले रक्ताचे नातेवाईक पण आपल्यासाठी एवढा वेळ काढत नाही, एवढं भरभरून गोड कौतुक करत नाही. इतकं की फक्त पुढची व्यक्ती आपण त्यांना ओळखतो या सोशल मीडियाच्या माध्यमातून. तुम्ही फक्त मला व्हिडिओच्या माध्यमातून ओळखता म्हणून एवढं माझ्यावर प्रचंड प्रेम करता. खूप भारी वाटतं, खूप भारी वाटतं. तर चला आता निघालेले आहे बाजारला. आबा आहे तिकडं, आबा चिवताई आणि ओम येतात थोड्या वेळाने बाजारला. तर इकडं मटकीचं घर दाजीने असंच उघडं ठेवलं होतं, तर ते लावून घेते या. आणि चला उद्यापासून जरा वेगळे व्हिडिओ येतील तुमच्यासाठी, तर ते पण तुम्हाला दाखवणार आहे, बघायला विसरू नका. तर चला इथं उन्हात वाळत टाकलं ते गहू मी जरा, तर तेच दळण काही झालंच नाही. पाठीमध्ये एक दिवस मी बाजरीचं दळण दळलं. आबा ओ आबा, हे एवढे गव्हाची बॅग तिकडे टाकताल का हो? ती गुणी गव्हाची ना इकडे घेताल का वसरीला? ती वाळाय ठेवलं होतं गहू. तर परवा दिवशी मी 2-4 दिवसापूर्वी दळण केलं बाजरीचं, पण गिरणीच्या चाळणीला काहीतरी प्रॉब्लेम झाला आहे, त्याच्यामुळं दळणच व्यवस्थित आलं नाही. आबा तिथं वाळत टाकलं खडकावरती, तेवढं घ्यावं का? आबा झोपून केळी खाते ते. आणि आजीला म्हणाव की ही करू नको, बघा आबाला किती हसायला आलं. राजोग आहे, राजोग, झोपून केळी खायचं चाललंय. नाताने आणून दिली केळी, झोपून केळी खायचं चाललंय. आजीला म्हणाव मांजर सोडू नको, मांजराला थोडं ही कर, मग ती दूध पिईल. मी ठेवलंय तसं. तर चला आता निघालेले आहे बाजारला. दाजींच्या ना नाकातून बेंड आलं या उघडा, फुटकुळे आले ते उघडतच नाही. तर चला जाऊ दे आता या गोष्टीवरती. बाय बाय, आहे का नाही हो? बाय बाय करा. तर बाय बाय.